तर फलटणमधल्या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आरोपांच्या फेऱ्यामध्ये सापडलेत। आरोप करणाऱ्यांना रामराजे बोलायला लावतात असा त्यांच्यावर आरोप होतोय। रामराजेंचं नाव घेतल्यानं समर्थक मात्र चांगलेच आक्रमक झालेत। रामराजेंचं नाव घेणं थांबवा अशी मागणी आता कार्यकर्ते करतात। हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत। रामराजेंच्या याच कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी जगदीप भगत यांनी। तर फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येच्या प्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते। विरोधकांनी देखील मोठे आरोप केलेले होते आणि त्यानंतर फडणवीसांनी मात्र एक प्रकारे त्यांना क्लीन चिटच दिलेली होती। हे प्रकरण सध्या तापलेलं आहे। सुषमा अंधारे या महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन आल्या आणि त्यांनी देखील या संदर्भात रामराजेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। त्यांना काही सापडत नाहीये म्हणून यांनी महाराज साहेबांचं नाव घेणं हे चुकीचं आहे। आणि याच्यामध्ये आता ननावरेंचं मध्ये प्रकरण झालं, त्याच्यानंतर जयश्री आगवणे ताईंचं प्रकरण झालं। म्हणजे आगवणे जे त्यांचेच उमेदवार होते, दिगंबर आगवणे हे त्यांचेच उमेदवार होते 2 टर्म। त्यांचे काय इकॉनॉमिक क्लॅशेस झाले असतील, त्याच्यानंतर ते त्यांच्यापासून दूर गेले म्हणून त्यांच्यावर केसेस, बऱ्याच या गोष्टी अशा खोट्या केसेसचा सिलसिला फलटणमध्ये बरेच दिवस झाला चालू आहे। हा या कारणाने उफाळून आलाय आणि याच्यामुळं ते झाकण्यासाठी म्हणून महाराज साहेबांचं नाव घेण्याचं यांचं जे काम आहे हे एक प्रकारे चुकीचं आहे। रामराजे साहेबांनी ज्यांना कोण विचारत नव्हतं अशा व्यक्तींना कॉप्ट करून नगरसेवक केलं आणि तुम्ही रामराजे साहेबांचं नाव घेऊन जर तुमच्या येणाऱ्या इलेक्शनसाठी तुम्हाला तिकीट फिक्स करायचं असेल तर कृपा करून त्यासाठी रामराजेंचं नाव घेऊ नका आणि घेणार असाल तर आम्हालाही तुमच्या नेत्याचं नाव वेळ पडल्यास घ्यावं लागणार आहे। एक पॉझिटिव्ह राजकारण ज्या पद्धतीने म्हणतो तसं राजकारण ह्या तालुक्यात चालत आलेलं आहे, पण आता ह्या 1-1.5-2 वर्षामध्ये राजकारणाची एवढी पातळी घसरलेली आहे की फलटणचा बीड केलाय। त्याचबरोबर काल सुषमा अंधारेंवरती जे हॉटेल मालक आहेत त्यांनी ज्या काही टीका टिप्पण्या केल्या दिलीप सिंह भोसलेंनी, की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुषमा अंधारे वगैरे यांचं ते मास्टर माइंड वगैरे कोण आहे असं तसं, तर त्यांनी एकतर नाव घ्यायला पाहिजे होतं। नाव नाही घेतलं ठीक आहे, आम्ही अंदाज लावतो, पण त्याच मास्टर माइंडांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी नगरपालिकेमध्ये पदं उपभोगली, त्यावेळेस त्यांना ते नेतृत्व वाटत होतं, आता ते मास्टर माइंड वाटतायत। पण समोरची व्यक्ती त्यांची कातडी बचावण्यासाठी आमच्या नेत्याचं नाव निष्कारण घेत आहे। आता तालुक्याला माहिती आहे की प्रांत ऑफिस असेल, नगरपालिका असेल, प्रत्येक विविध शासकीय कार्यालयामध्ये अधिकारी कोणाचे आहेत, कोण आणतंय, कशा पद्धतीने काम चालतंय, बिहारपेक्षा भयंकर परिस्थिती काम चालत आहे या तालुक्यामध्ये। तुमची मागणी काय, नेमकं म्हणणं काय? ह्या जे प्रकरण झाले दुर्दैव आहे। फलटणच्या ऐतिहासिक नगरीमध्ये हे झालेलं हे खूप दुर्दैव आहे। फलटणला ऐतिहासिक वारसा आहे। हे प्रकरण पक्षपाती तपास व्हावा आणि जर चुकून माणसं मुद्दाम जर महाराज साहेबांचं नाव घेत असेल तर ते खूप चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आणि पक्ष SIT मार्फत किंवा CID मार्फत फलटण शहराची यंत्रणा न वापरता बाहेरच्या यंत्रणेमार्फत तपास व्हावा। हाच प्रश्न तुम्हाला देखील विचारतो। खरं तर रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणतात की माझं नाव मला देखील बदनाम केलं जाते, दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय नाव न घेता रामराजांना देखील बदनाम केलं जाते। चौकशीला बोलवा त्यांना, चौकशीला सामोरं जाऊन त्यांनी चौकशी करावी। जर त्यांचं नाव नसेल, खासदार साहेबांचं नाव असेल, त्यांनी चौकशीला सामोरं